आपला हा घटक चालू केलेला आहे. त्याच्या पुढे शिकवण्याच्या आधी तुम्हाला ध्वनीविषयी किती माहिती आहे हे बघण्यासाठी आपण आज एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. तयार आहात सगळेजण? हो. तर आता ही ऍक्टिव्हिटी अशी असणार आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ध्वनीविषयी आणि त्याची उत्तरं जी आहेत ना ती होय किंवा नाही या स्वरूपामध्ये असतील. जर होय असेल तर चूक की बरोबर या फॉर्मॅटमध्ये असतील. चूक असेल तर तुम्ही रेड कलरचा दाखवायचा आहे पेपर आणि जर बरोबर असेल तर येलो कलरचा दाखवायचा. ठीक आहे? प्रश्न विचारू मी? काय पहिला प्रश्न चूक आणि बरोबर असेल तर येलो पेपर दाखवायचा. ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा आहे, ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात. बरोबर. ध्वनी लहरींचे प्रसारण वायूमध्ये जास्त असतं. चूक की बरोबर? ठीक आहे. पुढचं आहे, ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता नसते. 27 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ध्वनी जो आहे तो शून्यामध्ये म्हणजेच व्हॅक्यूम मध्ये पसरू शकत नाही. चला, सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली आहेत, देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींचा एक्सप्लेनेशन मात्र करते. ध्वनीची तीव्रता जी आहे ती डेसिबल मध्ये मोजतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर ध्वनी लहरींचे प्रसारण कोणत्या माध्यमात अधिक वेगाने होते? तर स्थायूमध्ये अधिक वेगाने होते, वायूमध्ये होत नाही. कारण बघा, आपण इथून ती समोरच्याला जर बोलवायचं असेल तर आपण मोठ्याने ओरडणार, पण तेच आपण लहान असताना पेपर कप किंवा नारळाच्या करवंट्याचा फोन करायचो बघा, आणि त्यातून कितीही लांब जरी बोलला आणि हळू बोलला तरी ऐकू येते. म्हणजे ती जी दोरी असते ते माध्यम होतं, तर स्थायूमधून हवेचं ध्वनीचं जे प्रसारण आहे ते जास्त होतं द्रवापेक्षा सुद्धा. त्याच्यानंतर ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपन्यांची आवश्यकता असते हे आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ही चूक आहे. 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि शून्यामध्ये म्हणजे व्हॅक्यूम मध्ये ध्वनी जो आहे तो पसरू शकत नाही. जर